तुम्हाला एकच रेग्युलर रुटीन फॉलो करायला आवडते का? किंवा मग अपयशाची भीती वाटते का? किंवा नवीन लोकांसोबत बोलण्याची भीती वाटते का? तुमचे उत्तर होय असेल तर खरंच सावधान, कारण तुम्ही कम्फर्ट झोनचे शिकार बनत आहात. आता कम्फर्ट झोन म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगते. कम्फर्ट झोन म्हणजे आराम, आणि हा आराम कोणाला नको असेल बरे? कधीही कम्फर्ट झोनमध्ये आपल्याला खूप चांगले वाटत असते, म्हणजे तिथे एक निवांतपणा आपल्याला मिळत असतो. आपल्या लाईफमध्ये कोणतेच टेन्शन आपण कम्फर्ट झोनमध्ये असताना उरत नाही. हे ऐकायला आणि अनुभवायला खूप छान वाटते. हां, कम्फर्ट झोन आपल्याला खूप सुखद अनुभव देत असतो, पण हाच कम्फर्ट झोन आपल्या प्रगतीच्या आड येत असतो, आपली प्रगती रोखत असतो. जी व्यक्ती कम्फर्ट झोनमध्ये राहत असते ती तिच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही. जेव्हा आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो त्यावेळी एकदम रिलॅक्स असतो, म्हणजे जे काही आपले रेग्युलर रुटीन आहे तेच आपल्याला चांगले वाटत असते. ते रेग्युलर रुटीन फॉलो करत निवांतपणे टेन्शन न घेता आपण आयुष्य जगत असतो. पण भविष्यातील प्रगतीच्या दृष्टीने हाच कम्फर्ट झोन आपल्याला धोकादायक ठरू शकतो. हे आपल्याला लक्षातच येत नाही, कारण आपण आपल्या आयुष्यात कम्फर्ट झोनला प्रेफरन्स देत असतो. काही व्यक्तींना तर अनोळख्या ठिकाणी गेल्यानंतर एक प्रकारची भीती वाटत असते, कारण ते ठिकाण त्यांनी कधीच बघितलेलं नसतं. त्यांना सतत स्वतःला कम्फर्ट झोन असलेल्या ठिकाणी राहण्याची सवय असते. पण जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर अनोळख्या ठिकाणी जाण्यासाठीची भीती तुमच्या मनातून तुम्ही दूर केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या शहरामध्ये एखाद्या बिझनेसला चांगली मार्केट डिमांड असेल आणि केवळ तुम्हाला अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी वाटणाऱ्या भीतीमुळे तुम्ही तिथे जात नसाल तर खरंच तुम्ही तुमच्या बिझनेस ग्रोथला स्वतःहून रोखत आहात. तुम्हाला लाईफमध्ये पैसा मिळवायचा असेल, बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल आणि एक लॅविश लाईफ जगायचं असेल तर तुमचा कम्फर्ट झोन सोडून तुम्हाला अनोळख्या ठिकाणी जाण्याची तयारी दाखवावी लागेल. आता जर तुम्हाला भीती वाटत असेल तर त्या अगोदर तुम्ही त्या अनोळखी ठिकाणची माहिती इंटरनेटवरून घेऊ शकता. तेथे कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची आधीच माहिती घेऊ शकता. कोणतीही माहिती आधीच माहीत असल्यामुळे तुम्हाला अनोळख्या ठिकाणी भीती वाटणार नाही. काही लोकांना तर फक्त ओळखीच्या लोकांसोबत बोलण्याची आणि राहण्याची सवय असते, म्हणजेच ते फक्त त्यांच्या लोकांमध्येच कम्फर्ट फील करत असतात. त्यांना जे काही बोलायचं असेल तर ते फक्त त्यांच्या ओळखीच्या लोकांसोबतच बोलत असतात, आणि अनोळखी लोकांसोबत बोलायचं म्हणलं की त्यांना भीती वाटू लागते. कारण जर आपण काही बोललो तर समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल आणि आपल्या मतांबद्दल काय विचार करेल, किंवा मग समोरच्या व्यक्तीला आपले बोलणे आवडले नाही तर काय होईल, अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असते. फ्रेंड्स, तुम्हाला देखील अनोळखी लोकांसोबत बोलण्याची भीती वाटत असेल तर ही भीती तुमच्या मनातून तुम्हाला दूर केलीच पाहिजे. कारण जे लोक फक्त ओळखीच्या लोकांसोबत बोलतात त्यांचे नॉलेज देखील मर्यादित राहते. पण ज्यावेळी तुम्ही अनोळखी लोकांसोबत बोलण्याची भीती मनातून दूर करून जर अनोळखी लोकांसोबत बोलाल ना तर नक्कीच तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होईल, आणि हेच नॉलेज तुम्ही तुमच्या जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये वापरून तुमच्यामध्ये ग्रोथ करू शकाल. कधी काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत असतात तरी देखील तुम्ही अनोळखी लोकांसोबत बोलण्यासाठी तेच प्रश्न विचारू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही बस स्टँडवर गेला असाल तर तुम्ही अनोळखी लोकांना टायमिंग विचारू शकता. म्हणजेच असे छोटे छोटे प्रयत्न करून तुम्ही तुमच्या मनातील अनोळखी लोकांच्या बोलण्याविषयीची भीती दूर करू शकता. किंवा मग तुम्ही कोणत्या अनोळखी लोकांसोबत शॉपिंगला गेलेले असाल तर तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांच्यासमोर दुकानदारांकडून डिस्काउंट मागा. आता डिस्काउंट मागितल्यावर अनोळखी लोक आपल्याला काय म्हणतील याची भीती मनात बाळगू नका, कारण जर तुम्ही नेहमीप्रमाणे डिस्काउंट मागाल तेही न लाजता
असतात तर मग तुम्ही अनोळखी लोकांसोबत जास्त कम्फर्टेबल फील कराल आणि हळूहळू त्यांच्यासोबत बोलता बोलता तुम्हाला त्यांच्यामधील नॉलेज देखील कळून जाईल आणि हे तुमच्या लाईफमधील प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरेल. काही लोक तर असे असतात की त्यांना फक्त रेग्युलर रुटीन फॉलो करायला आवडते, म्हणजेच ते फक्त त्यांचे रेग्युलर वर्क करत असतात आणि लाईफमध्ये कोणते चॅलेंज घ्यायचे म्हणले की त्यांना भीती वाटत असते, कारण त्यांचे रेग्युलर वर्कच त्यांच्यासाठी कम्फर्ट झोन असते. कारण रेग्युलर रुटीनपेक्षा कोणते वेगळे काम केले आणि त्यामध्ये अपयश आले तर काय होईल अशी त्यांना भीती वाटत असते. म्हणजेच आपण तर टेन्शन फ्री लाईफ जगत आहोत आणि वेगळं काहीतरी करून त्यामध्ये अपयश आले तर आपल्या आयुष्यातील टेन्शन वाढेल अशी भीती त्यांना वाटत असते. फ्रेंड्स, तुम्हाला देखील अपयशाची अशी भीती वाटत असेल तर तुम्ही देखील तुमच्या कम्फर्ट झोनमध्येच आहात, कारण जी व्यक्ती अपयशाला घाबरून फक्त तिचे रेग्युलर वर्क करत असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. फ्रेंड्स, या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर अपयशाला घाबरून चालणार नाही, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. आणि अपयश केव्हा येते? ज्यावेळी आपण कोणत्या तरी कामामध्ये चूक करतो, पण ज्यावेळी आपण या चुकांमधून शिकतो त्याच वेळी आपण नवीन काहीतरी शिकत असतो. म्हणजेच अपयश आले तरी त्यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नसते, पण उगाचच आपण लोक काय म्हणतील, मला अपयश आले तर लोकांच्या नजरेमध्ये माझी व्हॅल्यू कमी होईल अशी भीती आपल्याला वाटत असते. म्हणून आपण लाईफमध्ये नवीन काही करण्याचं टाळत असतो आणि मग नेहमीप्रमाणे कम्फर्ट झोनमध्ये राहून आपण निवांत राहतो. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि अपयशाला कधीही घाबरू नका आणि या भीतीदायक कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा. काही लोकांना त्यांना जेवढे काही लाईफमध्ये येते तेवढ्यावर समाधानी राहण्याची सवय असते आणि नवीन काहीतरी करायचं म्हणलं की त्यांना एक प्रकारची भीती वाटू लागते. निगेटिव्ह विचार त्यांच्या मनात येऊ लागतात आणि या निगेटिव्ह विचारांना टाळण्यासाठी आणि लाईफमध्ये ते रिस्क घेण्यासाठी घाबरत असतात. म्हणून ते काहीच नवीन न शिकता आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानून निवांत राहतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पोहता येत नसेल तर तुम्हाला स्विमिंग शिकायला हवं. मग पाण्यात पडल्यावर मी पाण्यामध्ये बुडेन काय अशी भीती मनामध्ये बाळगू नका, कारण ज्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये बुडण्याची भीती बाळगता त्यावेळी तुम्ही निगेटिव्ह विचार करायला चालू करत असता. म्हणून आत्ताच हा निगेटिव्ह विचार तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका आणि मोठ्या धाडसाने रिस्क घेऊन पोहायला शिका, तर आणि तरच तुम्ही स्विमिंग शिकू शकता. अशा प्रकारे लाईफमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या रिस्क घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नसतात. मित्रांनो, तुम्ही कधी ही गोष्ट अनुभवली असेल की तुमचाच एखादा स्कूलमधला फ्रेंड असतो आणि तो तुमच्यापेक्षा कमी हुशार असतो, पण तरीही त्याने त्याच्या बिझनेसमध्ये खूप ग्रोथ केलेली असते आणि एक रिच लाईफ तो जगत असतो. कधी तुम्ही देखील विचारात पडता की तो इतक्या पुढे कसा गेला असेल, पण फ्रेंड्स, तुमच्या त्या फ्रेंडने त्याच्या आयुष्यात असलेला कम्फर्ट झोन तोडलेला असतो आणि हाच कम्फर्ट झोन तोडून त्याने खूप कष्ट केलेले असतात. म्हणूनच तो एक रिच लाईफ जगत असतो. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात खरंच काहीतरी करायचं असेल, आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर सर्वात आधी तुमचा कम्फर्ट झोन सोडा, तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकाल. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये कम्फर्ट झोनमधून बाहेर कसे यायचे ते कळेल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल बटन आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला दररोज नवनवीन नोटिफिकेशन्स येत राहतील. अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू.